धर्म आणि भावनेच्या राजकारणात बहुजन ओबीसी समाजाला अडकवून त्यांचे खरे प्रश्न दडपण्याचं षडयंत्र सुरू आहे. तरुणाच्या हाताला रोजगार नाही, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पुरेशा संधी नाहीत, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे आणि ओबीसींच्या आरक्षणासह संविधानिक हक्कांवर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. अशा परिस्थितीत बहुजन ओबीसी समाजाने भावनिक राजकारणाला बळी न पडता आपल्या हक्कासाठी निर्णायक संघर्ष उभारला पाहिजे, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. चंद्रपूर येथे आयोजित ओबीसी मंडल यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. महाराष्ट्र असो की केंद्र सरकार असो, यांनी आमच्या भावनेशी बेईमानी केली, आमची भावनेशी खेळ केला, आमच्या हक्काशी बेईमानी केली आणि भावनेशी खेळ केला. जातनिहाय जनगणना करून खुद्द पंतप्रधानांनी आश्वासन दिलं. पहिल्या टप्प्याची जनगणना झाली, त्यामध्ये कुठेच स्वतंत्र उल्लेख नाही. आता दुसऱ्या टप्प्याची जनगणना झाली, त्यावेळी जे आर निघाला, आता राजपत्र घोषित झाला, प्रसिद्ध झाला 3 तारखेला. त्यामध्ये सुद्धा आता त्या कलमचा आणि ओबीसीचा उल्लेख नाही. यावरून या सरकारने ओबीसीची जात जनगणना करायचीच नाही असा यांचा वरा दिसतोय आणि त्यामुळे त्यांनी ओबीसीला गृहीत धरून मतं मिळतात, यांना धार्मिक भावनेमध्ये बांधून टाकावं, यांनी देवाधर्माच्या नावाने यांना भीती दाखवावी आणि मतं घ्यावे. हा धंदा आता जोरात चालल्यामुळे आमच्या हक्काचं आता रक्षण होत नाही किंवा हक्काचं मिळत नाही. यासाठी ही मंडल यात्रा होती. आज समारोप होत आहे.